कल्पना करा, तुम्ही प्रेमाने वाढवलेली सुंदर बाग, हजारो फुलांनी बहरलेली, रसाळ फळांनी लगडलेली झाडे आणि एका दिवसासाठी तुम्ही तिची जबाबदारी दुसऱ्यांच्या हाती देता. पण दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर काय दिसते? एकही रोप शिल्लक नाही. संपूर्ण बाग उद्ध्वस्त, सर्व झाडे मुळासकट उपटलेली. हे कोणी केले? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूर्खावर जबाबदारी सोपवल्याचा परिणाम, ह्याच्यावर आधारित जातक कथामधली एक अत्यंत सुंदरशी गोष्ट. नमो बुद्धाय, जय भीम. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धी त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मान वर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युग पुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते. शत्रूंनी नाही, वादळांनी नाही, तर मदत करण्यासाठी नेमलेल्या वानरांनी. या कथेद्वारे आपण शिकणार आहोत, मूर्ख माणूस मदत करायला आला तरी त्याच्यामुळे होणारे नुकसान शत्रूपेक्षाही जास्त असू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत मूर्ख वानर जातक ही अत्यंत बोधप्रद कथा. वाराणसी नगरी अतिशय निसर्ग संपन्न, हिरवीगार आणि समृद्ध होती. त्या शहरात एक अतिशय कुशल माळी राहत होता. वाराणसी नगरीमध्ये माळीची बाग पूर्ण राज्यात प्रसिद्ध होती. दुर्मिळ फुलझाडे, आंबा, जांभूळ, डाळिंब, नारळ आणि सुगंधी वेली, प्रत्येक झाड त्याने स्वतःच्या लेकराप्रमाणे जपून ठेवले होते. लोक दूरदूरून त्याची बाग पाहण्यासाठी येत. एके दिवशी शहरामध्ये एक मोठा उत्सव भरला. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. माळीलाही उत्सव पाहायचा होता, पण प्रश्न असा होता, बागेची काळजी कोण घेणार? तेवढ्यातच त्याच्या नजरेस झाडांवर राहणारी वानरांची टोळी दिसली. मुख्य वानर फार आत्मविश्वासाने वावरत होता. माळी त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, मित्रा, मला आज एका दिवसासाठी शहरात जावे लागेल. माझ्या अनुपस्थितीत या बागेची काळजी घेशील का? मुख्य वानर छाती ठोकून म्हणाला, तुम्ही निर्धास्त जा. आम्ही तुमची बाग अगदी स्वतःच्या बागेसारखी सांभाळू. माळीने पुन्हा एकदा समजावले, फक्त झाडांना योग्य प्रमाणात पाणी घालायचे, जास्तही नाही आणि कमीही नाही. मुख्य वानर म्हणाला, ते तुम्ही आमच्यावर सोडा. माळी निश्चित होऊन शहरात निघून गेला, पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तो करून जात आहे. माळी जेव्हा शहरात निघून गेला तर आता संपूर्ण बागेची जबाबदारी वानरांच्या टोळीवर होती. सुरुवातीला सर्व वानर आनंदाने उड्या मारत होते. काही झाडांच्या फांद्यावर बसले होते, तर काही विहिरीजवळ खेळत होते. तेवढ्यातच मुख्य वानर मोठ्या रुबाबात पुढे आला आणि म्हणाला, मित्रांनो, आता ही बाग आपल्या स्वाधीन आहे. आपण हे काम इतक्या हुशारीने करूया की माळी परत आल्यावर आपले कौतुक करेल. सर्व वानरांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. एक वानर म्हणाला, पण एवढ्या झाडांना पाणी कसे द्यायचे? कोणत्या झाडाला किती पाणी घालायचे? हा प्रश्न ऐकताच मुख्य वानर विचारात पडला. त्याला काहीच माहिती नव्हती, पण स्वतःला शहाणा दाखवायचे होते. काही वेळ शांत राहिल्यानंतर तो म्हणाला, हे तर खूप सोपे आहे. सगळे वानर त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहू लागले. तो पुढे म्हणाला, ज्याची मुळे मोठी असतील त्याला जास्त पाणी आणि ज्याची मुळे लहान असतील त्याला कमी पाणी लागेल. सर्व वानरांनी मोठ्याने म्हटले, वा, काय बुद्धी आहे. पण प्रश्न अजूनही होता, मुळे मोठी आहेत की लहान हे कसे कळणार? मुख्य वानराने मोठ्या अभिमानाने उत्तर दिले, त्यासाठी प्रत्येक झाड मुळासकट उपटायचे. क्षणभर सर्व शांत झाले. मग एक वानर म्हणाला, हो, खरंच, मुळे दिसली की लगेच समजेल. आणि दुसरा म्हणाला, आपला नेता किती बुद्धिमान आहे. आणि मग सुरू झाला विनाशाचा खेळ. वानरांनी एकामागून एक रोपे उपटायला सुरुवात केली. नाजूक फुलझाडे, लहान आंब्याची रोपे, डाळिंब, जाई, जुई, मोगरा सगळे मुळासकट बाहेर काढले गेले. ते प्रत्येक झाडाची मुळे पाहत, याला जास्त पाणी, याला कमी पाणी असे म्हणत पुन्हा मातीत लावत. परंतु एकदा उपटलेले रोप पुन्हा पूर्वीसारखे रुजते का? अनेक रोपांची मुळे तुटली, काहींची साल निघाली,
काही पूर्णपणे वाढण्याच्या मार्गावर गेली. वानर मात्र स्वतःवर खुश होते. त्यांना वाटत होते आपण फार मोठे काम करत आहोत. दुपारपर्यंत संपूर्ण बागेची अवस्था बिकट झाली. जमिनीवर उकरलेली माती, तुटलेल्या मुळ्या, कोमजलेली रोपे आणि तरीही वानर आनंदाने नाचत होते. त्यांना आपल्या मूर्खपणाची जराही कल्पनाच नव्हती. याच वेळी शहरातील उत्सव संपवून माळी परत येत होता. त्याच्या मनात समाधान होते. आज माझ्या बागेची नीट काळजी घेतली असेल. परंतु बागेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच तो थबकला. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. जिथे हिरवेगार स्वर्ग होता तिथे आता विनाशाचे चित्र होते. संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली होती. माळीने थरथरत्या पावलांनी बागेत प्रवेश केला. त्याच्या डोळ्यांसमोर जे दृश्य होते ते पाहून त्याच्या छातीत धस्स झाले. ज्या बागेला त्याने वर्षानुवर्षे मेहनत घेऊन फुलवले होते ती आज ओसाड दिसत होती. जमिनीवर उखडलेली रोपे पडली होती. अनेक झाडांची मुळे तुटली होती. काही रोपे कोमेजून गेली होती. फुलांचा सुगंध नाही, पक्ष्यांच्या किलबिलाट नाही, फक्त उद्ध्वस्त झालेली बाग. माळीच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यातच मुख्य वानर त्याच्या समोर आला. माळी बाबा, बघा आम्ही तुमचे काम किती चांगले केले. प्रत्येक झाडाची मुळे पाहिली. ज्याची मुळे मोठी त्याला जास्त पाणी आणि ज्याची मुळे लहान त्याला कमी पाणी दिले. हे ऐकताच माळीच्या पायाखालची जमीन सरकली. तो दुखाने म्हणाला, अरे मूर्खांनो, झाडाची मुळे पाहण्यासाठी झाडे उपटतात का? एकदा मुळे तुटली की झाडाचे जीवनच संपते. वानर एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना अजूनही आपली चूक समजली नव्हती. त्यांना वाटत होते की त्यांनी योग्यच कार्य केले. माळीला तेव्हा समजले, अज्ञान आणि मूर्खपणा यांचा संगम झाला की विनाश अटळ असतो. ह्या कथेतून आपल्याला असं शिकायला मिळते, अर्धवट ज्ञान असलेला आणि स्वतःला फार शहाणा समजणारा मनुष्य सर्वात जास्त नुकसान करतो. शत्रू जितके नुकसान करू शकत नाही त्यापेक्षाही जास्त नुकसान मूर्ख मित्र करू शकतो. कारण शत्रू उघडपणे वार करतो पण मूर्ख मदतीच्या नावाखाली विनाश करतो. ही कथा फक्त वानरांची नाही. आजही आपल्या समाजात असे अनेक मूर्ख वानर दिसतात. सोशल मीडियावर अपूर्ण माहिती देणारे, अफवा पसरवणारे, वैद्यकीय ज्ञान नसताना उपचार सांगणारे, धम्माचा अभ्यास नसताना स्वतःला मोठे उपदेशक समजणारे, अशा लोकांमुळे समाजाचे मोठे नुकसान होते. म्हणूनच ह्या कथेतून आपल्याला शिकायला पाहिजे, ज्ञानाशिवाय कृती करू नका. आधी समजून घ्या, मगच कृती करा. ही कथा आपल्याला एक मोठा जीवन धडा देते. जबाबदारी नेहमी योग्य आणि ज्ञानी व्यक्तीकडे द्या. अर्धवट ज्ञानापेक्षा अज्ञान बरे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे पूर्ण ज्ञान मिळवा. अहंकार हा मूर्खपणाचा पहिला टप्पा आहे. भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला विवेक, प्रज्ञा आणि योग्य विचार शिकवतो. जर आपण प्रज्ञेने वागलो तर जीवन फुललेल्या बागेसारखे होईल. पण अज्ञानाने निर्णय घेतले तर त्या वानराप्रमाणेच आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ. यामुळेच भगवान बुद्धांनी सांगितले आहे, प्रज्ञा हीच मनुष्याची खरी संपत्ती आहे. साधू साधू साधू. जर तुम्हाला ही बौद्ध जातक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी बौद्ध कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल स्नेहा इलमकर ला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.